पारू, नशीब आपण थोडक्यात वाचलो, नाही तर प्रियाला सगळं कळलं असतं. मंदिरात का आलोय आपण? आदित्य सर, आपल्या नव्या नात्याची सुरुवात देवाच्या आशीर्वादानं करावी म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन आली. हे बरोबर आहे. देवाचे आभार तर मानलेच पाहिजे. शेवटी त्यांच्यामुळेच तर तू माझ्या आयुष्यात आली आहेस. जायचं? देवा, मला कधी वाटलंच नव्हतं मी प्रेमात पडेन. पण आज मी माझ्या प्रेमासोबत, माझ्या पारूसोबत तुझ्या समोर उभा आहे. तू मला आयुष्यात सगळं काही दिलंयस, कसलीच कमी नाही केली. फक्त आता मला आई समोर आमच्या नात्याबद्दल बोलायची ताकद देशील ना? माझा कधीच मोह नव्हता की आदित्य सरांनी मला स्वीकारावं, पण काल जी रात्र तुम्हाला दाखवलीस ती एखाद्या स्वप्नासारखी होती. माझा अजून बी विश्वास बसत नाही की हे समजा सत्य आहे, पण आता पुढे समजा तुझ्या हातात आहे. मला खात्री आहे तू जे योग्य आहे तेच करशील. निघायचं? आदित्य सर, सतत धडपडत असतेस ना? चला चला. सांभाळून. होय.